विषय आला ट्रेंड्सवर. आता सगळ्यात पहिला मी लाईव्ह वोटिंग रिझल्ट सांगतो. लाईव्ह म्हणजे काय काय वोटिंग कुणाकुणाला पडले. ऑब्व्हियसली सूरज 1 नंबरला आहे. आपल्याला माहीतच होतं की सूरज 1 नंबरला येणार आणि ठरल्याप्रमाणे सूरज 1 नंबरला आहेच. लास्ट टाइम देखील डीपी आणि सूरज नॉमिनेशनमध्ये होते. तेव्हा देखील पहिला डीपी वरती होता टॉपला आणि त्यानंतर सूरज 1 नंबरला गेला. डीपीला पण क्रॉस करून सूरज वरती गेला. त्यामुळे आता देखील सूरज हा 1 नंबरला आहे. वोटिंगच्या रिझल्टमध्ये सूरज हा 1 नंबरला आहे. 2 नंबरला निक्की आहे. आता ती निक्की काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. कसं असतं भरपूर वेळेला ना तिचे आता 5.5 मिलियन काहीतरी फॉलोवर आहेत. पण ते फेक असतात. Instagramचे फॉलोवर फेक असतात. पूर्णपणे फेक असतात. त्याच्यावरती कोणी म्हणजे सिरियस तिला तसंही रिअल लाईफमध्ये कोणी सिरियसली घेत नाही. पण Instagramच्या फॉलोवर्सवर डिपेंड वोटिंग कधीच होत नसतं. पण आपल्यासारखीच लोकं की ज्यांना गेममध्ये, खेळामध्ये मजा हवी आहे, ज्यांना जरा एन्जॉयमेंट हवी आहे, त्यामुळे निक्कीला ठेवणार आहेत. निक्कीला ठेवणार आहे आपल्याला असं पाहिजे असतं. तशी लोकं भरपूर आहेत. त्यामुळे निक्की 2 नंबरला वोटिंग रिझल्टमध्ये आले. 3 नंबरला योगिता आहे. 3 नंबरला योगिता हे जरा म्हणजे मला वाटलेलं की 2 नंबरला योगिता असेल, पण निक्की तिच्यावर आहे आणि 2 नंबरला निक्की आहे आणि 3 नंबरला योगिता आहे. त्यानंतर पॅडीदा आहे. आता पॅडीदा 4 नंबरला काय आहे ना त्याचं पण कारण तुम्हाला सांगतो. एकच मिनिट सागर भाऊ कोल्हापूरचे. ओके सागर भाऊ सेम गाव. 5 गावचे. ओके, ओके, ओके. पॅडीदादा का 4 नंबरला आहेत ना ते पण मी एका मिनिटात एक्सप्लेन करतो, की पॅडीदादा महाराष्ट्रात भरपूर म्हणजे वेगवेगळ्या कॉमेडी शोमध्ये किंवा वेगवेगळ्या कॉमेडीचे शो होते आपले हास्य सम्राट असेल किंवा वेगवेगळे शोज त्याच्यामध्ये भरपूर काम केलंय. त्यामुळे त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतोय, की ते कोण आहेत, काय आहेत. त्यामुळं म्हणजे त्यांना वोटिंग तर 100% जास्त होणारच. पण आता 4 नंबरला काय आहेत, तर आता रिसेंटली त्यांची कुठली सीरियल नाहीये. जसं ह्या लोकांची अरबाजची म्हणा किंवा जान्हवीची म्हणा यांची सीरियल चालू आहे टीव्हीवरती. तशी पॅडीदादाची सध्या कुठली सीरियल चालू नाहीये. त्यामुळे पॅडीदादा कदाचित जरा वोटिंग रिझल्टमध्ये खाली आलाय. त्यानंतर घनश्याम 5 नंबरला आहे. घनश्यामला ॲक्चुअली आता काय त्याला 5 नंबरला ठेवलं मला कळणार कारण त्याचे पण फॅन फॉलोवर भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर फॅन फॉलोवर आहेत त्याचे. त्यामुळे मला हे नाही माहीत की त्याला का म्हणजे खाली आला तो. त्याच्या कृत्यामुळेच खाली आला असेल ऑब्व्हियसली. पण तो आहे 5 नंबरला आणि त्यानंतर 6 नंबरला आहे निखिल. मी चॅट इथं घेऊ का? एकच मिनिट द्या मला. निखिल का शेवटला आहे? कारण निखिल ऑब्व्हियसली मी लास्ट टाईम म्हणजे कालच्या व्हिडिओ पण मध्ये देखील बोललो होतो, की निखिल जरा म्हणजे कमी आहे कुठल्याही बाबतीमध्ये किंवा तो दिसत नाही. कुठले त्याचे भांडणं होत नाहीत. त्यामुळे निखिल जरा वोट म्हणजे ट्रेंडप्रमाणे कमी आहे. तर ट्रेंड असा आपल्या समोर आहे, की 1 नंबरला सूरज आहे, 2 नंबरला निक्की आहे, 3 नंबरला योगिता आहे, 4 नंबरला पॅडी आहे, 5 नंबरला घनश्याम आहे आणि 6 नंबरला निखिल आहे. आता बघू आपल्याला कळतं, की पुढे गेल्यानंतर काय होणार आहे, काय नाही. त्यावर डिपेंड असतं. त्यामुळं आता वीकेंडच्या वॉरमध्ये तर कळलंच. पण अजून देखील कोणी वोट केलं नसतील, तर आधी जावा आणि सूरजला वोट करा. सूरजला वोट करणं बनताय बॉस. सूरज आपला माणूस आहे. सूरजला वोट करायला पाहिजे. आत्ता आपण येऊया. पहिला चॅट बघतो 1 मिनिट.